हॅलो. तर आज मी मस्त रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर बनवत आहे आणि ते इतकं यमी आणि टेस्ट लागतं. सगळ्यात पहिले मी ऑइल गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं, त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकली. या पेस्टमध्ये आहे कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि काजू. ते मस्त मी ऑइलवर फ्राय करून घेतलं आणि त्याची छानपैकी अशी थिक पेस्ट रेडी केली होती. ती मस्त ऑइलमध्ये टाका आणि छानपैकी मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर एकदम थोडंसंच पाणी टाका आणि ते परत मिक्स छानपैकी करून घ्या. त्याच्यानंतर झाकण ठेवा. 5 ते 10 मिनटं ही पेस्ट छानपैकी कुक होऊ द्या. त्याला मस्तपैकी ऑइल सुटेपर्यंत ही पेस्ट कुक करून घ्या आणि आपला जो गॅसचा फ्लेम आहे तो लोच ठेवा. फास्ट गॅसवर बिलकुल करू नका, तर टेस्ट अशी छान येणार नाही. परत ही मस्तपैकी मिक्स करून घ्या. मस्तपैकी दाणेदार असं टेक्स्चर आलं पाहिजे, तुम्ही बघू शकता. आणि ऑइल पण छान सुटलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यात मसाले टाकले होते. हळद टाकले होता, कोळी मसाला टाकला होता, लाल मिरची पावडर टाकली होती, मटर पनीर मसाला आणि हिंग टाकलं होतं. ते पण छानपैकी मस्त मिक्स करून घ्या. परत झाकण ठेवा. परत 5 ते 10 मिनटं छानपैकी कुक होऊ द्या हे. आणि मस्तपैकी ऑइल सुटलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपली पेस्ट पण पूर्णपैकी कुक झालेली आहे ऑलमोस्ट. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाका. मी एका साईडला बॉईल करायला मटर ठेवलं होतं छानपैकी मीठ टाकून, बिकॉज मी ऑलरेडी बॉईल केलेले मटर घेते. त्याच्यात पण तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं आवडत असेल. तर मी बॉईल केलेले घेते आणि बटर टाकून पण मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि थोडंसं कोमट पाणी टाका. पाणी हे कोमटच टाका, थंड टाकू नका, नाही तर तशी छान अशी टेस्ट येणार नाही. सो मी थोडंसं एकदम कोमट पाणी टाकलं आणि परत मिक्स करून ठेवलं आणि परत झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं कुक होऊन दिलं छानपैकी. परत ऑइल असं छान सुटलं होतं आणि त्याचा स्मेल इतका भारी येत होता ना, ट्रस्ट मी गाईज, खूप मस्त स्मेल येत होता. त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकला, त्याच्यानंतर थोडंसं कस्तुरी मेथी क्रश करून टाकली आणि ते परत मिक्स करून घ्या छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असं म्हणजे त्याला कलर आला आहे ह्या भाजीला ना, खूप भारी. आणि त्याच्यानंतर मी 2 पनीरचे क्यूब आहेत, ते मस्त श्रेड करून घेतले होते. ह्याच्यातच टाका ग्रेव्हीमध्ये. ते इतके जास्त टेस्टी लागतात ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ट्रस्ट मी गाईज, खूप भारी लागतं. आणि त्याच्यानंतर परत मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर पनीर शॅलो फ्राय पण करू शकता, नाहीतर तुम्ही डिरेक्ट पण पनीर टाकू शकता. मी डिरेक्ट टाकलं होतं. शॅलो फ्राय केलं तरी चालेल आणि असं टाकलं तरी चालेल, आपल्याला आवडतं तसं त्या पद्धतीने टाकायचं. मी डिरेक्ट टाकलं होतं. आणि पनीर टाकल्यानंतर मी फक्त 2 ते 3 मिनटंच पनीर मस्तपैकी कुक करून घेतलं होतं आणि नंतर गॅस बंद केला होता. इतकी छान ही भाजी होते ना, खरं सांगते, इतकी मस्त होते ना. याची जी टेस्ट आहे ना, एकदम सेम रेस्टॉरंट स्टाईल लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही तुम्ही नान, पुरी, चपाती, रोटी कशासोबत पण खाऊ शकता. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, बाय.